सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो, आपला TYBA जो काही मराठी हा जो काही जनरल विषय आहे तो या वर्षापासून बदललेला आहे। मागच्या तासिकेला आपण बाई माणूस हा जो काही राजन गवस यांचा जो काही लेख आहे त्या लेखावरती आपण सविस्तर चर्चा केलेली आहे। 2 लेक्चर त्याच्यावर तुम्हाला मी दिलेले आहेत। त्यानंतरचा पुढचा जो काही लेख आहे विद्यार्थी मित्रहो तो आहे ग्राफिटी वॉल। कविता महाजन या लेखिकेने हा लेख लिहिलेला आहे। आता ग्राफिटी वॉल याचा जर आपण शब्दकोशामध्ये जर अर्थ जर पाहिला तर भिंतीवरील रंग अक्षरे ही जी काही आजच्या काळातली जी काही आधुनिक जी काही कला जी काही आहे त्या कलेच्या आधारावर हा लेख कविता महाजन यांनी लिहिलेला आहे। कविता महाजन या महाराष्ट्रातील एक प्रसिद्ध कथा कादंबरीकार म्हणून त्या प्रसिद्ध आहेत। त्यांची ब्र नावाची कादंबरी जी का आहे ती अतिशय गाजलेली कादंबरी आहे। मालिका नावाचा जो काही कविता संग्रह जो काय तो अत्यंत गाजलेला कविता संग्रह आहे। आणि त्याच बरोबर कविता महाजन यांनी ललित साहित्यामध्ये सुद्धा आपलं स्वतःचं फार मोठं योगदान दिलेलं आहे। विद्यार्थी मित्रहो, जेव्हा मी तुम्हाला ललित साहित्याचं स्वरूप, ललित साहित्याची वैशिष्ट्ये शिकवत असताना मी तुम्हाला सांगितलं होतं की ललित साहित्य जे काय आहे हे कोणत्याही विषयावर लिहिता येऊ शकतं। अगदी मुंगीपासून तर पर्वतापर्यंत कोणत्याच विषयाचं वावळं ललित साहित्याला राहत नाही। आणि म्हणून कविता महाजन यांनी सुद्धा ग्राफिटी वॉल हा जो काही लेख जो काय या लेखातून आजच्या बदलत्या काळातलं जे काही लेखन जे काही आज आपल्याला जे भावतं, जे मनामध्ये जे काही विचार जे काही येत असतात त्याच्यावर त्यांनी एक प्रकारचं सखोल चिंतन केलेलं आहे। सखोल असं लेखन त्यांनी केलेलं आहे। कारण आज आपण पाहतो समाजामध्ये की लेखक जे का असतात ते सुद्धा असं विशिष्ट साच्यामध्ये लिहित असतात। मग अगदी ग्रामीण लेखक असेल तर त्याने ग्रामीण साहित्याचं जीवनाचं चित्रण करायचं। ग्रामीण जीवनात जे काय असेल, ग्रामीण माणसं जे काय असतील त्याच्यावरच त्यांनी एक प्रकारे लेखन करायचं। असं एक चाकोरीबद्ध जे काही लेखन करणारे काही लेखक असतात। काही दलित लेखक आहेत, ते लेखकही दलित जीवनाचं चित्रण साहित्याच्या माध्यमातून करत असतात। मग दलितांचं दुःख असेल, दलितांचं दैन्य असेल, दलितांचं व्यथा वेदना असतील त्याचंच फक्त त्या ठिकाणी चाकोरीबद्ध जीवनाचं चित्रण करणारे काही लेखक तुम्हाला बघायला मिळतील। काही आदिवासी जीवनाचं चित्रण करणारे लेखक तुम्हाला पाहायला मिळतील। मग आदिवासी समाजातलं दारिद्र्य असेल, डोंगर कपारीत राहणारं त्यांचं जीवन असेल, शिक्षणापासून वंचित असणारा हा जो काही समाज जो काय त्यांच्या जे काही समस्या असतील, त्यांचं दुःख असेल ते एक प्रकारे त्या आदिवासी साहित्याच्या माध्यमातून व्यक्त करणारे काही लेखक आपल्याला दिसतात। तेवढंच चाकोरीबद्ध लेखन ते करतात। काही स्त्री लेखिका आहेत, त्या फक्त स्त्री जीवनाचं चित्रण करतात। आणि म्हणून कविता महाजन यांनी या लेखाच्या माध्यमातून एक प्रकारे
हे जे काही चाकोरीबद्ध लिहिणारे जे काही लेखक जे काय आहे, हे कुठेतरी जे आपल्याला भावतं, आपल्या मनामध्ये जे काही विचार येत असतात, आपण जे काही डोळस बुद्धीने बघत असतो, ते सर्व साहित्याच्या माध्यमातून प्रतिबिंबित झालं पाहिजे. आणि आज जग बदललेलं आहे. जागतिकीकरणाचे वारे जे काय ते आता जवळजवळ 30 वर्षापासून वाहत आहेत आणि त्यामुळे प्रत्येकाला वेगळ्या प्रकारचे अनुभव येत असतात. त्याच्यामध्ये स्त्री आणि पुरुष हा भेद जो काय तो आपण मानायलाच नको. प्रत्येकाला जे काय अनुभव आलेले असतात ते अनुभवाचं चित्रण साहित्याच्या माध्यमातून केलं पाहिजे. आणि म्हणून बऱ्याच वेळेस असं म्हटलं जातं की बाई म्हटल्यानंतर बाईला जे काही अनुभव आलेले असतात ते बाईच्या जीवनावरच आधारित असतात, असं एक संकुचित वृत्ती माणसाच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. परंतु कविता महाजन या लेखामध्ये म्हणतायत की तसं काहीच राहत नाहीत. स्त्री म्हटल्यानंतर ती सुद्धा अनेक प्रकारचे अनुभव तिच्या जीवनामध्ये आलेले असतात. सगळंच त्या ठिकाणी चांगलं लिहिणं, गुळगुळीत लिहिणं म्हणजे ते सुंदर लेखन आहे असंही आपण म्हणू शकत नाहीत. आणि म्हणून आपल्याला जे योग्य वाटतं, जे आपल्या हृदयाला भावतं, ते आपण साहित्याच्या माध्यमातून व्यक्त केलं पाहिजे. आजकाल नेहमी आपण म्हणत असतो की भ्रष्टाचार करणारे जे काही पुरुषांची संख्या जास्त आहे असं नेहमी एक ढोबळमानाने विधान केलं जातं. पण कविता महाजन मात्र अगदी धाडशीपणाने सांगतात की फक्त पुरुषच भ्रष्टाचार करत नाहीत, तर अनेक स्त्रिया ज्या काय या सुद्धा भ्रष्टाचारी आहेत. अनेक महिला ज्या काय त्या सुद्धा एक प्रकारे भ्रष्टाचार करण्यामध्ये त्याही काही कमी नाहीत. लेखिका एक प्रकारे सांगतायत की एक कारकून बाई जी काय आहे ती जेव्हा 10 रुपयाची पावती फाडत असते आणि ती 10 रुपयाची पावती फाडत असताना फक्त 1-2 पावती फाडत नाहीत, तर अगदी 200-250 पावत्या त्या ठिकाणी ती फाडत असते. तो एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. एवढंच नाही तर तुम्ही दिवाळीच्या 10-15 दिवसाआधी जर बघितलं, जे काही इन्कम टॅक्स अधिकारी जे काय असतील आणि त्यांच्या जे काय बायका जे काय असतील किंवा बँकांमध्ये काम करणारे जे काही अधिकारी जे काय असतील आणि त्यांच्या बायका जर त्या ठिकाणी तुम्ही जर बघितल्यात, तर त्यांच्या हातामध्ये दिवाळीच्या आधी एक प्रकारे मोठमोठ्या गिफ्टच्या त्या ठिकाणी पिशव्या असतात, बॅगा असतात. हा एक प्रकारचा भ्रष्टाचारच आहे. मंत्रालयामध्ये काम करणारी स्त्री जी काय आहे तिला तर पगार तर मिळतोच, परंतु पगाराबरोबर जे काही थोडंफार काम जर करायचं असेल तर त्या ठिकाणी सुद्धा एक प्रकारे चिरीमिरी द्यावी लागते. म्हणजेच त्या मंत्रालयामध्ये काम करणाऱ्या ज्या काही स्त्रिया ज्या काही आहेत या सुद्धा एक प्रकारे दलाली घ्यायला मागे पुढे बघत नाहीत. एवढंच नाही तर असं एकही क्षेत्र नाही की त्या क्षेत्रांमध्ये स्त्रियांनी एक प्रकारे भ्रष्टाचार केला नाही असं आपण म्हणू शकत नाहीत. मग तो अध्यापक असेल, शिक्षण क्षेत्रामधले अध्यापक असतील, इंजिनियर असेल, वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर मंडळी असेल, सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रकारचे सामाजिक क्षेत्रातील अनेक सामाजिक कार्यकर्ते असतील, हे सर्व जे काय आहेत याच्यामध्ये सुद्धा अनेक महिला ज्या काय आहेत, अनेक स्त्रिया ज्या काय आहेत या सुद्धा अगदी बिनबोमाटपणे भ्रष्टाचार करताना तुम्हाला बघायला मिळेल. आणि म्हणून फक्त पुरुषच भ्रष्टाचार करतात हे जे काही विधान जे काय आहे हे विधान कुठतरी एक प्रकारचं एकतर्फी आहे. बऱ्याच वेळेस बायका माझ्यावर म्हणजे लेखिका स्वतः स्त्री लेखिका असल्यामुळे या ठिकाणी कविता महाजन म्हणतायत की बऱ्याच वेळेस बायका माझ्यावर आरोप करतात की तुम्ही स्त्री असून सुद्धा स्त्रियांच्या विरुद्ध लेखन करतात, हे बरोबर नाही. तेव्हा मात्र मी त्या स्त्रियांना पटवून देते की मी जरी स्त्री जरी असली तरी सुद्धा समाजामध्ये मला जे काही दिसतं, समाजामध्ये मी जे काही बघते ते एक प्रकारे टिपण्याचं काम मी साहित्याच्या माध्यमातून करत असते. जसं एखादा कॅमेरामन जो काय असतो, हा कॅमेरामन जसं
एखादं छायाचित्र काढत असतो आणि ते छायाचित्र काढत असताना ते जसं छायाचित्र हुबेहूब काढण्याची कला त्या कॅमेरामॅनमध्ये जशी असते त्याचप्रमाणे मी स्त्री लेखिका जरी असली तरी सुद्धा समाजामध्ये जे जे काही चाललेलं आहे त्या जीवनाचं चित्रण मी एक प्रकारे साहित्याच्या माध्यमातून मी करते आहे। आज आपण पाहतो की स्त्रियांनाच म्हणजे पुरुषांनाच फक्त दोष द्यायचे नाही तर स्त्रियांनाही दोष किंवा स्त्रिया सुद्धा या भ्रष्टाचारी असू शकतात। लेखिका या ठिकाणी एक उदाहरण देतात की आजकाल प्रत्येक स्त्रीला वाटतं की आपल्याला मुलगाच पाहिजे, म्हणून जेव्हा सोनोग्राफी केली जाते, गर्भलिंगाची चिकित्सा जेव्हा केली जाते, आता तेव्हा मुलगी जर असेल तर गर्भपात करायला कोण पुढे असते? स्त्रीच पुढे असते। आणि तो गर्भपात करण्यासाठी किंवा गर्भलिंगाची चिकित्सा करण्यासाठी जी काही चिरीमिरी दिली जाते, जो काही भ्रष्टाचार केला जातो, तो सुद्धा एक प्रकारे ते स्त्री सुद्धा एक प्रकारची कारणीभूत आहे। आणि म्हणूनच लेखक असेल, साहित्यिक जो का असेल, यांनी कोणत्याही प्रकारे एकतर्फी लेखन करता कामा नये। जे समाजामध्ये जे काही चाललेलं आहे त्याचं वास्तव चित्रण करण्याचं काम साहित्याच्या माध्यमातून एक प्रकारे आपण केलं पाहिजे। बऱ्याच वेळेस आपण पुरुषांवरती एक शिक्का मारलेला असतो की पुरुष हा दारूबाज असतो, व्यसनी असतो, अनेक प्रकारचे त्याच्याबद्दल आपण म्हणजे समाज जो काय किंवा लेखक जे काय असतात ते बोलत असतात। परंतु कविता महाजन या ठिकाणी म्हणतायत की आज जर तुम्ही डोळस बुद्धीने जर बघितलं तर अनेक स्त्रिया ज्या आहेत त्यांची सुद्धा व्यसनाधीनाची संख्या आज समाजामध्ये सर्वात जास्त बळवते आहेत किंवा समाजामध्ये सर्वात जास्त दिसते आहेत। म्हणजे फक्त पुरुषच व्यसनाधीन असतात असं नाही, तर स्त्रियांची संख्या सुद्धा व्यसनाधीनाकडे त्यांचा कल आता तुम्हाला शहरी भागांमध्ये, महानगरांमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त बघायला मिळेल। शिकलेल्या बायका जे का असतात, जे स्वतः पगार कमवत असतात आणि पगार कमवत असल्यामुळे जे काही उच्चभ्रू समाज आणि खालच्या वर्गातला जो काही समाज जो का आहे तो समाज व्यसनाधीन म्हणजे त्या समाजातल्या जे काही स्त्रिया ज्या काय त्या एक प्रकारे व्यसनाधीनाकडे सहज वळलेल्या असतात। म्हणून आपल्याकडे एक असं म्हटलं जातं की एक तर लोअर क्लास किंवा हाय क्लास याच्यामध्ये कोणत्याच प्रकारची नीतिमत्ता राहत नाही, संस्कृती राहत नाही। म्हणून बिडी असेल, सिगारेट असेल, ही पिणारी जी काही मंडळी किंवा जे काही स्त्रिया जे काय एक तर खालच्या वर्गाच्या असतात किंवा एकदा हायपाय वर्गाच्या असतात किंवा उच्च वर्गाच्या असतात। म्हणजे बिडी सिगारेटच नाही तर अक्षरशः दारू पिणाऱ्या सुद्धा स्त्रिया आज महानगरामध्ये तुम्हाला बघायला मिळतील। अनेक बार जे काय ते महिलांसाठीच खास स्पेशल आता महानगरांमध्ये एक प्रकारे उघडलेले आहेत आणि त्यामुळे मध्यमवर्गीय समाज जेव्हा असं बघतो किंवा अशा पद्धतीने लिहिलेलं जेव्हा वाचतो तेव्हा कुठे नाकं मुरडतो की हे काही शक्य आहे का। पण आपण जर तुम्ही महानगरांमध्ये जर गेलात तर या उच्चवर्गीय स्त्रियांसाठी आज स्वतंत्र क्लब्स आहेत, स्वतंत्र बारची व्यवस्था आहे आणि त्यामुळे फक्त पुरुषच व्यसनाधीन राहत नाहीत तर अनेक स्त्रिया ज्या आहेत या सुद्धा एक प्रकारचा व्यसनाधीन झालेल्या आहेत। आणि त्यामुळे मध्यमवर्गीय जो काय समाज जो काय या समाजाला थोडीफार नैतिकता जी काय असते, थोडं तो त्या ठिकाणी पांढरा पेशी वर्ग असल्यामुळे किंवा मध्यमवर्गीय समाज असल्यामुळे तो कुठेतरी कोणतीही गोष्ट करत असताना तो सारासार विचार करत असतो। परंतु उच्चभ्रू जो काय समाज जो का असेल आणि खालचा जो काय समाज जो का असेल या समाजाला एक प्रकारे नीतिमत्तेशी काही देणं घेणं राहत नाहीत। आणि म्हणूनच या ठिकाणी कविता महाजनांनी आपल्या मनामध्ये जे विचार आले ते या ललित लेखनाच्या माध्यमातून, या वैचारिक लेखनाच्या माध्यमातून एक प्रकारचं आविष्कृत केलेलं आहे। विद्यार्थी मित्रो, आजकाल जे काही शिकलेल्या जे काही बायका जे काय आहेत या स्वतः जेव्हा पगार कमवत असतात, पूर्वीच्या काळामध्ये शिकल्या सवरल्यानंतर ज्या स्त्रिया नोकरी करणाऱ्या जे काय होत्या
त्यांचा बहुतांशी जो काही पगार जो काही तो एकतर सासू सासऱ्यांकडे दिला जात असायचा किंवा नवऱ्याला दिला जात असायचा. पण आज हे प्रमाण कमी होऊन गेलेले आहेत. आज नोकरी करणाऱ्या जे काही स्त्रिया जे काही त्यांचा पगार जो काय तो पगारही आज त्या स्वतःसाठी खर्च करायला ते स्वातंत्र्य जे काय ते मागतायत आणि आजकाल ते स्वातंत्र्य त्यांना मिळालेलं आहे. आणि म्हणजे अशा शिकलेल्या बायका जे काय आहेत या नवऱ्याशिवाय बऱ्याच वेळेस एन्जॉय करण्यासाठी सहलीला जातात, पिकनिकला जातात आणि पिकनिकला गेल्यानंतर त्यांचा एक मैत्रिणीचा ग्रुप असतो. नोकरीच्या निमित्ताने जेव्हा ते बाहेर जातात आणि बाहेर गेल्यानंतर आपल्याच विचारधारेच्या आपलं मन जुळवणाऱ्या जे काही स्त्रिया जे का असतील त्यांच्याशी मैत्री होते आणि मैत्री झाल्यानंतर कुठतरी नवऱ्यांशिवाय आणि मुलांशिवाय बऱ्याच वेळेस मुलं जर लहान असतील तर मुलांना ते घेऊन जातात. पण एकदा जर मुलांना जर पंख जर फुटले तर ते मुलांनाही घेऊन जात नाहीत. फक्त महिलांचा एक जे काही ग्रुप असेल तो एन्जॉय करण्यासाठी सहलीला एक प्रकारे जात असतात आणि तिथं जे काही अगदी ज्याला आपण म्हणतो मैत्रिणींच्या समोर म्हणा किंवा मैत्रिणींच्या सोबत म्हणा एक प्रकारचा जो काही आनंद जो काय ते लुटत असतात. आणि म्हणून स्त्री स्वातंत्र्य ज्याला आपण म्हणतो ते या ठिकाणी कुठेतरी त्या समाजामध्ये मध्यमवर्गीय समाज जर सोडला तर हा उच्चभ्रू समाज जो काय तो समाजमधल्या जे काही स्त्रिया ज्या काय त्या कशा पद्धतीने एन्जॉय करत असतात तेही कविता महाजनांनी या ठिकाणी व्यक्त केले. म्हणजे फक्त महिलाच एन्जॉय करतात अशातला भाग नाही तर अनेक पुरुष जे काय आहेत हे पुरुष अशा पद्धतीने संधी साधतात. मग जेव्हा शनिवार रविवार असेल किंवा सुट्टीचा दिवस असेल तेव्हा हे मित्र सर्व एकत्र गोळा होतात. हे एन्जॉय करण्यासाठी कुठेतरी समुद्राच्या ठिकाणी जातात. आपल्याकडे गोवा वगैरे जे काही बीच आहेत इथे प्रसिद्ध बीच आहेत. मग तिथं समुद्र स्नान करतात आणि समुद्र स्नान केल्यानंतर मग खाणं असेल पिणं असेल किंवा अनेक प्रकारचं त्या ठिकाणी धिंगाणा असेल हे सर्व पुरुष मंडळी जे काय आहेत हे सुद्धा एक प्रकारे बिनमोमाटपणे करत असतात. एवढंच नाही तर कोणी जरी नसेल तर अगदी तुम्ही सर्व समंजस विद्यार्थी आहात तुम्हाला सांगायला हरकत नाही तर ब्ल्यू जे काय फिल्म जे काय असतात ते सुद्धा पाहायला ते मागे पुढे पाहत नाहीत. आणि म्हणून लेखिका या ठिकाणी म्हणतायत की जे आपल्याला दिसतं तेच आपण साहित्याच्या माध्यमातून चित्रण करायला हवं. फक्त एकतर्फी चित्रण करून साहित्य लेखन होत नाहीत, ललित लेखनाची निर्मिती होऊ शकत नाहीत. म्हणून लेखकाला जे दिसलं ते टिपण्याचं एक प्रकारचं स्वातंत्र्य जे काय ते लेखकाला असलं पाहिजे. या ठिकाणी कविता महाजनांनी अनेक प्रकारचे उदाहरण देत असताना आज आपण पाहतो की स्त्रियांचं जे काही जीवन जे काय आहे प्रेमाच्या कहाण्या जे काय ते आपण बऱ्याच वेळेस ऐकत असतो, चित्रपटांमध्ये पाहत असतो. पण त्या जरी आपल्याला काल्पनिक जरी वाटत असल्या तरी सुद्धा समाजामध्ये अशा प्रकारच्या प्रेमाच्या कहाण्या प्रेम जे का असेल ते तुम्हाला अगदी डोळस बुद्धीने तुम्ही जर बघितलं संवेदनशील मनाचे तुम्ही जर असलात तर तुम्हाला समाजामध्ये अशा प्रकारचे चित्रण जे काही अशा प्रकारचं जे काही दृश्य जे काही ते तुम्हाला बघायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. मग त्याच्यात जर प्रेमाचे संबंध जर बघितलं तर प्रेमाच्या अनेक कहाण्या आपल्याला बघायला मिळतील. विवाहबाह्य संबंध असेल, आजकाल आंतरजातीय आंतरधर्मीय लग्नाच्या बाबतीत चर्चा अगदी बिनबोमाटपणे सुरू होत असते. आंतरधर्मीय लग्न जर केलं, आंतरजातीय लग्न जर केलं तर काही ठिकाणी फुशारकी मारणारे असतात. एवढंच नाही तर तो एक प्रकारचा चर्चेचा विषय होऊन जातो. बऱ्याच वेळेस आज लग्न न करता एकत्र असणारे जोडपी आहेत ज्याला आपण म्हणतो रिलेशनशिप, लव्ह रिलेशनशिप जे काय आता आधुनिक नाव दिले गेलेले आहेत. तसे लग्न न करता एकत्र पती पत्नीचा संसार सुद्धा एक प्रकारे ते करत असतात.
लग्न न होऊ देता मुलं एक प्रकारे होऊ देण्यामध्ये सुद्धा हे जोडपं जे काय ते मागे राहत नाहीत. एवढंच नाही तर लेखिका या ठिकाणी वर्णन करत आहेत की आजकाल मूल न होऊ देणं, मूल दत्तक घेणं, लग्नाच्या अगोदर एक प्रकारे स्त्रीला गरोदरपण राहणं, कुमारी माता असणं, जर आपल्याला आवडलं नाही, जर आपण जर एक प्रकारे मनाप्रमाणे किंवा जेव्हा आपल्याला मूल पाहिजे असेल तेव्हाच आपल्याला एक प्रकारे गर्भधारणा जी काय असेल ते राहू द्यायची. गर्भपात जे काय हे सुद्धा स्वातंत्र्य जे काय ते आजकाल एक प्रकारे स्त्रीला पाहिजे असतं. एवढंच नाही तर हे जे काही खेळ जे काय आहेत प्रेमाच्या संदर्भातले असतील, मूल न होऊ देण्याच्या संदर्भातले असतील, लग्नाच्या संदर्भातले असतील, कुमारी मातेच्या संदर्भातले असतील, हे सर्व जे काही खेळ जे काय आहेत किंवा हे जे सर्व विषय जे काय आहेत हे साहित्याच्या माध्यमातून एक प्रकारे कुठेतरी चित्रित झाले पाहिजेत आणि ते चित्रण करण्याचं काम मी अगदी एक प्रकारे स्त्री असून सुद्धा धाडसाने करीत आहेत. एवढंच नाही तर आजकाल आपण पाहतो की ग्रामीण भागामध्ये सुद्धा आणि शहरी भागामध्ये संयुक्त कुटुंब पद्धत नावाची गोष्ट राहिली नाही. अगदी प्रत्येकाला वाटतं की संयुक्त कुटुंबामध्ये कोणत्या प्रकारचं स्त्रीला स्वातंत्र्य राहत नाहीत, मग विभक्त कुटुंब पद्धत होते. आजकाल ग्रामीण भागामध्ये नाही सुद्धा हे विभक्त कुटुंब पद्धतीचा सर्रासपणे स्वीकार होऊन गेला आहे. शहरी भागामध्ये सुद्धा विभक्त कुटुंब पद्धती एक प्रकारे त्यांना आवडत असते. एवढंच नाही विद्यार्थी मित्र हो, विभक्त कुटुंब पद्धती ते झालेले असते, परंतु आजकालच्या जे काय स्त्रिया जे काय आहेत या नवऱ्यापासून सुद्धा स्वतंत्र राहण्यासाठी आपल्या नवऱ्याला ते सांगतात की मला स्पेस पाहिजे आहे, मला स्वतःला स्वतंत्र खाजगी जीवन मला पाहिजे, मला तुमच्याबरोबर सुद्धा राहायचं नाही. म्हणजे आजकालची जी काय स्त्री जी काय आहे ती एवढी व्यक्ती केंद्रित होऊन गेलेली आहेत की तिला नवरासुद्धा नको आहे, तिला मुलंसुद्धा नको आहेत, तिला स्वतःला एक प्रकारचा स्पेस पाहिजे आहेत, स्वतःलाच एकटं राहायचं तिला एक प्रकारे आवडतं किंवा तिला एकटं राहण्यासाठी तिला एक प्रकारचं तिला गरजेचं वाटत आहेत. आणि म्हणून आज समाज जो काय हा एक प्रकारचा अगदी बदलत चाललेला आहे, काळ झपाट्याने बदलत चाललेला आहे. आणि हे जे काही चित्रण जे काय आहे हे कुठेतरी कपोल कल्पित नाहीत, हे वास्तव चित्रण आहे. समाजामध्ये तुम्ही डोळस बुद्धीने जर बघितलं तर हे सर्व जे काय आहेत ते एक प्रकारे आपल्याला बघायला मिळतं, परंतु लिहायचं धाडस मात्र कोणी करत नाहीत. आणि म्हणून हे सारं कुणी लिहावं, कारण हे जर आपण सारं जर लिहिलं आपणच का लिहावं असं बऱ्याच वेळेस काही लेखक म्हणत असतात. परंतु आपण मात्र काळानुसार लेखन शैली जी का असेल ती बदलली पाहिजे. काळानुसार काळानुरूप समाजामध्ये जे काय दिसतं, जे वास्तव जे काय आहे ते आपण साहित्याच्या माध्यमातून चित्रित केलं पाहिजे, साहित्याच्या माध्यमातून आपण वर्णन केलं पाहिजे आणि ते जे काही चित्रण असेल तेच वास्तव चित्रण असतं. आणि म्हणूनच ग्राफिटी वॉल हे जे काही शीर्षक जे काय दिलेले आहेत की जसं भिंतीवर वेगवेगळ्या प्रकारचे रंग अक्षरे असतात तसं समाजामध्ये सुद्धा असे वेगवेगळ्या प्रकारचे माणसांचे नमुने जे काय आहेत ते आपल्याला बघायला मिळतात. आणि तेच चित्रण या ठिकाणी एक प्रकारे या कविता महाजनांनी केले आहेत. आपला एक मोठा लेख आहे त्याचे आपण 2 विभाग करूत म्हणजे तुम्हाला पाहताना सुद्धा डाउनलोड करताना अडचण येणार नाहीत. ग्रामीण भागामध्ये नेटचा प्रॉब्लेम असतो, म्हणून आपण इथपर्यंत थांबू की काळानुसार लेखनशैली जी काय असेल ती एक प्रकारे स्वीकारली पाहिजेत. इथपर्यंत आपण पाहू आणि पुढच्या पिरियडला त्याच्यावर चर्चा करू.